नमस्कार मित्रांनो, एमडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्री फेलोशिप ही जी काय कार्यक्रम राज्य शासनाने राबवायचं ठरवलं आहे, या कार्यक्रमाअंतर्गत कोणाला लाभ घेता येणार, कसा लाभ दिला जाणार, कोण पात्र असणार, अर्ज कसा करायचा, एक जे काय सर्व प्रश्न आपल्या मनात निर्माण झालेत, या सर्व प्रश्नांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असंच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। तर चला, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 अंतर्गत निवड प्रक्रिया आणि जी काय त्यांची नियमावली आहे, जे काय नियम व अटी आहेत, या सर्व शासनानं शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्यात। आता या नियम व अटी काय असणार, यासाठी पात्र कोण असणार, अर्ज कसा करायचा, या सर्व घटकांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर चला, विलंब न करता शासनाने जो शासन निर्णय निर्गमित केला आहे, या शासन निर्णयाच्या माध्यमातूनच ही जी काय माहिती आहे ती सर्व माहिती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। मुख्यमंत्री फेलोशिप योजनेबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतोय। आता मुख्यमंत्री फेलोशिप योजना मुळात आहे काय हे आधी समजून घेणं आवश्यक आहे। कारण मुख्यमंत्री फेलोशिप योजनेअंतर्गत जे काय 61,500 रुपये मानधन दिलं जातं, किती दिवसासाठी दिलं जातं, हे परमनंट निवड आहे का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, जसं आपण याआधी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत योजनादूत असतील, ट्रेनी शिक्षक असतील, त्या काय ह्या भरती केल्या होत्या। लाडका भाऊ ही जी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना यांनी घोषणा केली होती, ज्या माध्यमातून ती योजना राबवली होती, त्याच्या माध्यमातून त्याचं थोडं पुढचं व्हर्जन हे असणार आहे। कारण त्यावेळी मला 10,000 रुपये मानधन दिलं जात होतं। प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर, प्रत्येक जिल्हा परिषद शाळेवर हे नेमणूक केली जात होती। परंतु या फेलोंची नेमणूक असणार कशी, जरा उच्चस्तरीय पद्धतीत असणार आहे। उच्चस्तरीय पद्धतीत म्हणजे यांचं कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषद अशा ठिकाणी यांचं कामकाज असणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, त्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या पद्धतीनं कार्य चालत होतं, त्याच पद्धतीने हे देखील कार्य चालणार आहे। याचा देखील कालावधी असणार आहे, हे देखील कंत्राटी पद असणार आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या। आणि फक्त याच्या निवडीसाठी, त्या निवडीसाठी तुम्हाला त्या गुणवत्तेवर तुमची निवड केली जात होती, परंतु या निवडीमध्ये किंवा याची निवड करण्यासाठी तुम्हाला एक परीक्षा पास करावी लागणार आहे। याची परीक्षा कशी असणार, याची निवड कशी केली जाणार, या सर्व घटकांची माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। आता प्रामुख्याने हे जे काय सुरू केलं आहे, हे शासनाचा याचा उद्देश काय, की राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रशासकीय कामाचा अनुभव मिळावा। म्हणजे जे काय बेरोजगार तरुण आहेत राज्यातील, त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव मिळावा म्हणून राज्य शासनाने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आता याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आले आहे। या फेलोशिप कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यामध्ये 60 फेलोंची निवड केली जाणार आहे। म्हणजे राज्यामध्ये या फेलोशिप कार्यक्रमाच्या अंतर्गत 2025-26 साठी फक्त 60 फेलोंची निवड केली जाणार आहे, हे लक्षात असू द्या। आता हे 60 फेलो कुठे नेमणूक केली जातील, कशी नेमणूक केली जातील, कोण पात्र असतील, याची देखील माहिती घेऊयात। आता या जे काय 60 फेलो आहेत, याबाबत या 60 फेलोंची निवडबाबत राज्य शासनाने नियम, अटी आणि पात्रता जे काय आहेत त्या स्पष्ट करणारा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे। या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने कशी निवड करायची, कोणामार्फत करायची, कोणाची निवड करायची, याची सर्व स्पष्टता या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे। आता हे जाहीर केले, आता हे जे काय अर्ज आहे ते अर्ज कुठे करायचा याची देखील माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार। आता या ठिकाणी काय दिलंय, राज्य शासनाच्या या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत 2025-26 अंतर्गत 60 फेलोंची निवड केली जाणार। हे तर आपण याआधीच पाहिलं की 60 फेलोंची निवड राज्य शासन करणार आहे। फेलोशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय सेवेतील गट अधिकाऱ्याप्रमाणे दर्जा नियुक्त केला जाईल। म्हणजे जो काय पहिला आपला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जी निवड केली जात होती, ते गट क, गट ब च्या अंतर्गत येत होते, ब मध्ये, क मध्ये येत होते। परंतु जे काय फेलोशिप अंतर्गत निवड केलेले उमेदवार आहेत, यांना गट अ अधिकाऱ्याप्रमाणे म्हणजेच कलेक्टरच्या लेवलच्या प्रमाणे जो काय पदाचा दर्जा आहे, तो दर्जा यांना वितरित केला जाणार आहे, दर्जा नियुक्त केला जाईल। फेलोंच्या निवडीमध्ये 1/3 महिलांचा देखील समावेश असणार आहे। 1/3 महिला या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत। 1/3 महिलाचा समावेश, जर 1/3 महिला उपलब्ध झाल्या नाहीत, जर 1/3 महिलांनी त्या ठिकाणी अर्ज सादर केला नाही, तर त्या ठिकाणी पुरुषांची देखील निवड केली जाणार आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या। आणि त्यानंतर कोण पात्र असणार, आता फेलोशिपसाठी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे, त्यानंतर भारतीय असणे आवश्यक आहे असं त्या शासन निर्णयामध्ये दिलंय। परंतु या ठिकाणी प्रामुख्याने महाराष्ट्रातीलच तरुणांचा विचार केला जाईल असं देखील आपल्याला वाटतं। आता या ठिकाणी शासन निर्णयामध्ये देखील भारतीय असणे आवश्यक आहे हाच मुद्दा दिलेला आहे, हे लक्षात असू द्या। फेलोशिपसाठी अर्ज करणारा नागरिक किमान 60% गुणांसह पदवीधर असणे, कोणत्याही विषयामध्ये 60%पेक्षा अधिक गुणांनी तुमची पदवी उत्तीर्ण असणं तुम्ही आवश्यक आहे।
आता फेलोशिपसाठी अर्ज करणारा किमान 1 वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कुठेतरी वेळाधी काम केल्याचा तुम्हाला अनुभव असणे देखील आवश्यक आहे. यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिप या 1 वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे. जे काय अप्रेंटिस असेल याच्या व्यतिरिक्त त्यांना 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतर पूर्ण वेळ स्वयंरोजगार उद्योजकतेचा अनुभवही या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे जे काय तुम्ही पूर्ण वेळ यासाठी दिलेला आहे किंवा पूर्ण वेळ ज्या तुम्ही तुमच्या स्वयंरोजगारासाठी तुमच्या उद्योगासाठी जर दिलेला असेल तर तुम्हाला ते देखील या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे. परंतु त्या पद्धतीचं तुम्ही की मी मागील 1 वर्षापासून या पद्धतीचा व्यवसाय करतो किंवा मी या पद्धतीचा स्वयंरोजगार करतो, मला या व्यवसायाचा अनुभव आहे असं किंवा या गोष्टीचा मला अनुभव आहे याचा असं तुम्हाला स्वयं घोषणापत्र देखील त्या ठिकाणी सादर करावं लागू शकतो. जर तुमच्याकडे इतर अनुभव नसेल तर जर तुम्ही स्वयं घोषणा प्रमाणपत्र कधी द्यायचं आहे तर तुम्ही स्वयंरोजगार उपलब्ध केला किंवा स्वयंरोजगार उद्योजकतेचा तुम्हाला अनुभव आहे त्याच वेळी तुम्हाला स्वयंरोजगार प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. अन्यथा तुम्हाला जर इतर अनुभव असेल तर तुम्हाला हे प्रमाणपत्र स्वयं घोषणा प्रमाणपत्र देणे आवश्यकता देखील राहणार नाही. आता अर्जदाराला मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहेच. अर्जदार जो आहे त्याला मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे. अर्जदाराला हिंदी भाषेचे देखील चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजे अर्जदाराला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची वय अर्ज सादर करायच्या अंतिम तारखेपर्यंत 21 ते 26 वर्षाच्या आत असणं आवश्यक आहे. आता ही अट प्रामुख्याने लक्षात घ्या, कारण बऱ्याच जणांचा असा विषय यामध्ये वयाची अट खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डिफरन्स देते. कारण 21 ते 26 वर्षाच्या जे काय तरुण आणि तरुणी आहेत त्यांनाच या ठिकाणी अर्ज सादर करताना आता ही वय कधीपर्यंत असणं आवश्यक आहे, जे अंतिम तारीख असणार आहे अर्ज करण्याची जी अंतिम तारीख असणार आहे त्या अंतिम तारखेच्या वेळी तुमचं 21 ते 26च्या आत वय असणं आवश्यक आहे. आता अर्ज प्रक्रिया कशी असणार याची अर्ज प्रक्रिया थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. फेलोशिपसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये जे काय mahadev.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी लागेल. आता या संकेतस्थळावर जर तुम्ही सध्या गेला, या संकेतस्थळाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्या लिंकवर क्लिक करून जर तुम्ही या ठिकाणी गेला तर या ठिकाणी सध्या म्हणजे आजच्या घडीला आपण 7 एप्रिल रोजी व्हिडिओ शूट करतोय तर 7 एप्रिल रोजी तरी या ठिकाणी नोंदणी करण्याची कोणताही पर्याय सध्या उपलब्ध करण्यात आलेला नाही. नोंदणीचा पर्याय उपलब्ध झाल्यावर आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया कशी पार पाडायची याची देखील माहिती देण्याचा प्रयत्न करू. आता संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला 500 रुपयाचा शुल्क देखील आकारला जाणार आहे. म्हणजे 500 रुपये शुल्क तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करताना आकारला जाणार आहे. आता मुख्यमंत्री फेलोशिप अर्ज संबंधी माहिती आणि परीक्षेची सविस्तर माहिती जे काय संकेतस्थळ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जी काय लिंक देणार आहे त्या लिंकवर या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. आता यावर जी काय माहिती आहे सर्व माहिती या संकेतस्थळावर तुम्हाला अपडेट वितरित केलं जाईल. आता निवड कशी असणार, ह्या फेलोंची जी काय निवड आहे, आता आपण अर्ज प्रक्रिया पाहिली, पात्रता पाहिली, सर्व गोष्टी पाहिल्या, परंतु यांची निवड कशी केली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना 500 रुपये शुल्क भरावं लागेल हे तर आपण पाहिलं. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा पूर्ण करावी लागेल. म्हणजे तुम्ही नोंदणी केल्यानंतर ऑनलाईनच तुम्हाला एक वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा पूर्ण करावी लागेल जी कॉम्पिटेटिव्ह पद्धतीची असेल, ज्यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील. जसं आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीचे जे पेपर देतो त्याच पद्धतीचा या ठिकाणी देखील पेपर होणार आहे, ज्यामध्ये 4 पर्याय असतील, 1 प्रश्न 4 पर्याय असतील, असे आपल्याला प्रश्नाचे जी काय टेस्ट आहे ती टेस्ट द्यावी लागेल. आता या टेस्टमध्ये वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षामधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 120, आता यामध्ये कितीला तुम्ही पासिंग होणार, कितीला काय होणार याचं कोणतंही असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं नाही. या ठिकाणी फक्त जे काय टॉपर 210 उमेदवार असतील त्या 210 उमेदवारांना या ठिकाणी वस्तुनिष्ठ परीक्षेतून म्हणजे काय चाचणी परीक्षेत आहे जी पूर्व परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेमधून त्यांचं निवड केली जाईल, नियुक्ती केली जाईल. या निवड झालेल्या 210 उमेदवारांना दिलेल्या विषयावर एका विषयावर दिलेल्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने निबंध सादर करावा लागेल. आता ही झाली मेन परीक्षा, म्हणजे पहिली परीक्षा जी आहे ती चाचणी परीक्षा या ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची आहे आणि दुसरी जी आहे ते एक तुम्हाला एक विषय दिला जाईल, त्या विषयाच्या माध्यमातून तुम्हाला त्या विषयावर एक निबंध लिहायचा आहे, जे तुम्हाला एक टाइम पिरियड दिला जाईल, तारीख दिली जाईल, त्या तारखेच्या आत तुम्हाला तो निबंध त्या ठिकाणी लिहून सादर करावा लागणार. आता वस्तुनिष्ठ परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 210 उमेदवारांची मुंबई येथे मुलाखत घेतली जाणार. म्हणजे 210 उमेदवार असतील, तुम्ही निबंध लिहायचा, पहिली परीक्षा झाली, त्यानंतर 210 उमेदवारांना पहिली परीक्षा तुमची वस्तुनिष्ठची झाली, दुसरी त्यानंतर त्यातून निवड होणाऱ्या 210 उमेदवारांना निबंध लिहायचा आहे, ही पूर्व परीक्षा, आणि त्यानंतर ही या 210 उमेदवारांची निवड त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी मुलाखत घेतली जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून जे काय टॉपर 60 असतील
जे 60 उमेदवार निवड होतील त्यांचीच निवड या ठिकाणी फेलोसाठी केली जाईल. सॉरी, या 210 उमेदवारांपैकी 60 उमेदवारांची निवड केली जाईल. निवड करण्यात आलेल्या फेलोपैकी आवश्यकतेनुसार निवडक 20 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 3च्या आसपास या ठिकाणी फेलो निवड दिली जाते. जर एखाद्या जिल्ह्यामध्ये जास्त आवश्यकता असेल तर 4 दिले जातील, एखाद्या जिल्ह्यामध्ये कमी आवश्यकता असेल त्या ठिकाणी 2 फेलोंची निवड केली जाईल असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. आता मग यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला कोणता जिल्हा मिळेल, कोणता मिळेल काय हे तुम्ही सांगू शकत नाही. आता जे काय शासनाच्या अधीन राहून शासनाच्या नियमानुसार शासन जी तुम्हाला ऑर्डर देईल त्या ठिकाणी तुम्हाला जावं किंवा त्या ठिकाणी तुम्हाला रुजू व्हावं लागणार आहे. आता निवड कालावधी, राज्य शासनाने केलेला हा फेलोशिप कार्यक्रम 12 महिन्यासाठी. आता आपण याआधी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 6 महिन्याचा कालावधी होता, या ठिकाणी तुम्हाला 12 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. पदावर राहता येईल. यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारचा कालावधी वाढ दिला जाणार नाही. म्हणजे 12 महिने जर तुमचे संपुष्टात झाले, 12 महिने तुमचे पूर्ण झाले की ऑटोमॅटिक तुमची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती संपुष्टात येणार आहे. आता प्रमुख मुद्दा या ठिकाणी मानधनाचा, की या ठिकाणी मानधन किती दिलं जाणार. आता सर्वाधिक म्हणजे याला गट अ दर्जा दिला जाणार आहे, त्यामुळे मानधन देखील या ठिकाणी चांगलं आहे. आपण याआधी मानधनाची चर्चा केली. फेलो अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याप्रमाणे अधिकार देण्यात येतील. म्हणजे गट अ अधिकाऱ्याप्रमाणे कार्य करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. या उमेदवारांना गट म्हणजे जो का दर्जा आहे, दर्जा देखील गट अ अधिकाऱ्याप्रमाणेच असेल. निवड झालेल्या उमेदवारांना शासनाकडून प्रति महिना 56,100 रुपये मानधन वितरित केलं जाणार आहे. या व्यतिरिक्त प्रवास भत्ता म्हणून 5,400 रुपये अतिरिक्त प्रवास भत्ता वितरित केला जाणार. असे मिळून निवड झालेल्या फेलोंना एकूण 61,500 रुपये प्रति महिना या प्रमाणात शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे किंवा छात्रवृत्ती वितरित केली जाणार आहे. म्हणजे काय मानधन मिळणार आहे तुम्हाला प्रति महिना ते 61,500 रुपये प्रति महिना या प्रमाणात मानधन मिळणार आहे. तो काय शासन निर्णय आहे. शासन निर्णयाची तुम्हाला PDF पाहायची असेल, यामधील आणखी जे काय निवड प्रक्रिया याच्या सविस्तर माहिती, कशा पद्धतीने कोणाकडे अधिकार आहेत याची जर माहिती घ्यायची असेल तर हा शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करू शकता. या शासन निर्णयामध्ये तुम्हाला एक ना एक बारीक मुद्दा तुमच्या मनातील दिलेला आहे, त्यातून देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. परंतु जेवढी महत्त्वाची माहिती होती तेवढी माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. फेलोशिप योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया, मानधन, पात्रता या सर्व घटकांविषयी आपण चर्चा केली. याच्या व्यतिरिक्त अर्ज कसा करायचा, अर्ज ऑनलाईन कसा सादर करायचा याची देखील माहिती ज्यावेळेस अर्ज सुरू होतील त्यावेळेस आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. आता यामध्ये आपल्याला काही शंका असतील, आपल्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून, जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल, टेलिग्राम चॅनलमध्ये असाल, तिथून देखील आमच्याशी संपर्क करा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. चला, जर माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर केल्याशिवाय राहू नका. कारण अशा तरुणापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे यासाठी पात्र असतील किंवा यामध्ये ते क्रायटेरियामध्ये ते सहजपणे या ठिकाणी आपली पात्रता दाखवू शकतात. अशा तरुणापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.